रामकृष्ण हरी विठ्ठल केशव कायद्यानुसार हे कीर्तनकार कीर्तन करणे बंद होणार का? या कीर्तनकारांना कीर्तनाला उभे राहता येणार का? किंवा या व्यक्तींचा कीर्तनामध्ये उभे राहण्यासाठी किंवा टाळ वाजवण्यासाठी समावेश असणार का? हा कायद्याने गुन्हा समून आई वडील आणि जे कीर्तनकार त्यांची कीर्तनं ठेवतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार अशी कोणत्या अटी आहेत हे कीर्तनाचं किंवा कीर्तनात उभं राहण्याचं कार्य करण्यासाठी त्या या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. कोणत्या आहेत त्या ऐका पुढे. तर बाल हक्क कायद्यानुसार बरं का लक्षात ठेवा, बाल हक्क कायद्यानुसार म्हणजे कायदा साधारण 1986 दरम्यान हा कायदा पास झाला आणि त्यावेळेला वयोमर्यादा जी त्यांची होती, शासनाने जी वयोमर्यादा ठरवलेली होती ती 14 वर्ष ठरवलेली होती. बाल हक्क कायदा हा 14 वर्षापर्यंत लागू केला होता, परंतु आता ती वयाच्या अट 18 वर्षापर्यंत ठेवल्यामुळं 18 वर्षाच्या आतील मग ते पुरुष कीर्तनकार असतील किंवा महिला कीर्तनकार असतील, बाल कीर्तनकार म्हणा थोडक्यामध्ये, अशा व्यक्ती कीर्तन करणे म्हणजे हा कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतो का, या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहे. तर जर तुम्ही ह्या कायद्याअंतर्गत काय येतं, 18 वर्षाच्या आतील किंवा 18 वर्षापेक्षा कमी ज्यांचं वय आहे त्यांना शारीरिक, मानसिक व नैतिक प्रकारचे नुकसान होता कामा नये. शारीरिक प्रकारच्या नुकसानामध्ये काय येतं, मानसिक प्रकारच्या नुकसानामध्ये काय येतं आणि नैतिक प्रकारच्या नुकसानामध्ये काय येतं. तर शारीरिकचा जर विचार केला, लक्षात ठेवा की मुलांकडून आता हे हॉटेलमध्ये जे वेटर वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा हा कायदा लागू आहे. लक्षात ठेवा की त्यांच्याकडून शारीरिक कष्ट करून घेणे आणि कीर्तन करताना आपण शाळेमध्ये सुद्धा ज्या वेळेला एखाद्या मुलाला मुलीला शिक्षा दिली जाते, ही शिक्षा देणे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे, ही वस्तुस्थिती. परंतु हा कायदा पालकांना माहीत नसल्यामुळं किंवा समाजामध्ये हा जो कायदा आहे तो माहीत नसल्यामुळं इथं दोघेही गुन्हेगार ठरू शकतात. लक्षात ठेवा. आता शाळेच्या बाबतीत जर उदाहरण म्हटलं तर लहान मुलांना शारीरिक प्रकारे कुठलीही शिक्षा करू नये. म्हणजे जरी शिक्षा करायची झाली तर अंगठं धरणे किंवा 15 मिनिटापेक्षा अर्ध्या तासापेक्षा जास्त उभा करणे हे शारीरिक गुन्हे आहेत. लहान मुलांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जर विचार केला सायंटिफिकली, मी सायन्स शिकवतोय म्हणून त्यातील माहितीही सांगतोय. तर अशी मुलं बेंच का आहेत शाळेमध्ये बसण्यासाठी?
किंवा शिक्षा करायची म्हटलं तर 5-10 मिनिटं त्या मुलाला एका कोपऱ्यामध्ये उभा करू शकतो. परंतु कीर्तनाचा जर विचार केला तर कोणतंही कीर्तन लक्षात ठेवा 2 तासाच्या आत संपत नाहीये. मग असे जे बालकीर्तनकार आहेत ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, बरं, शिक्षणाची अट्ट कमीत कमी 14 वर्षापर्यंत, किंवा आता गव्हर्नमेंटने मोफत शिक्षण केलेलं आहे, मुलींसाठी तर मोफत शिक्षण आहे, आणि शिक्षण सोडून लक्षात ठेवा 18 वर्षापर्यंत शिकणं सोडून जर इतर शारीरिक कामं, शारीरिक त्रास त्याला घरचे लोक देत असतील किंवा बाहेरचे लोक देत असतील तर त्या दोघांवरती कायद्याने गुन्हा होऊ शकतो. आता हा 2 तास उभा राहणे हा शारीरिक गुन्हा कसा होऊ शकतो? तर 2 तास एखादी व्यक्ती, लहान व्यक्ती, 18 वर्षाच्या आतील व्यक्ती जर उभा राहिली, उभा राहून पहा म्हणजे लक्षात येते तुमच्या. बरं, फक्त उभाही राहायचं नाही, तिथे मानसिक त्रास आहे. कोणता मानसिक त्रास आहे? तर आईवडिलांनी ताकीद दिलेली असते, बघ हे पाठांतर केलेलं अचूक आलं पाहिजे कीर्तनामध्ये, हे चुकता कामा नये. बोलण्याच्या ओघामध्ये ते मूल चुकतं आणि त्याला मानसिक त्रास सहन करावा लागतो. परंतु ते मूल आईवडिलांच्या धाकामुळं किंवा जिथे कीर्तन आहे तेथील समाजाच्या धाकामुळं, आता मस्त त्याचे पाय दुखतात, परंतु त्याला एक आईवडिलांनी एक चटक लावलेली असते किंवा एक त्याला आमिष दाखवलेलं असतं, बघ आपण गरीब आहे, तू कीर्तन केलंस तर एवढे पैसे मिळतात, तुझ्या नावावरती आपण जरा थोडंसं श्रीमंत होऊया. कारण बाल कीर्तनकार म्हटलं की गर्दी होतेच, आणि बाल कीर्तनकाराला म्हटलं की पैसे रेसून घेतात. लक्षात ठेवा, आई बाप वास्तविक पाहता यांना आपल्या मुलाला मानसिक, शारीरिक आणि नैतिक म्हणजे काय, नको असलेले शिष्टाचार, वास्तविक पाहता त्याला जोपर्यंत समज येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे शिष्टाचार. बरं, 18 वर्षाच्या आतील मुलाला, मुलीला काय विचाराची पातळी असते यांची? बरं, एक म्हणजे यांना त्रास होतोच होतो, शिवाय यांच्या अधिकारात नसणारी वाक्य यांच्याकडून बोलली जातात. आता संसाराचा, मला हे सांगा, संसाराचा काय अनुभव असतो यांना? हे काय उपजताच ज्ञानी आहेत का माऊलींसारखे? तुम्ही म्हणाल माऊलींनी ज्ञानेश्वरी 18 वर्षाच्या आतच लिहिली, मग ते गुन्हेगार ठरवावे लागतील ना पहिले. परंतु त्यांच्यावरती जबाबदारी आली तो कालावधी तेव्हाचा होता की जेव्हा बाल हक्काचा कायदा नव्हता. हा कायदा 1986 पासून आपल्या भारतामध्ये सुरू झाला आणि त्याचं मॉडिफिकेशन पुन्हा 2000, माझ्या मते 2009 मध्ये त्याचं मॉडिफिकेशन झालं. वयाची अट वाढवली, ती 18 वर्ष केली, आणि आता मतदानाचा किंवा लग्नाचं वय सुद्धा 21 केलेलं आहे, 18 वरून 21 केलेलं आहे मुलींच्या. त्याच्यामुळं, आणि हे मला वाटतं मानसिक दृष्ट्या त्याचा विकास होण्यासाठी हे वय योग्य आहे. मानसिक दृष्ट्या काय त्याचा विकास झालेला असतो सांगा बरं बघू? ज्या वेळेला त्याचं शिक्षण घेण्याचं वय असतं. आता मागल्या 1-2 दिवसामध्ये गावामध्ये कार्यक्रम होता, एक महिला कीर्तनकार एवढ्या छोट्या छोट्या मुली घेऊन आली होती, कारण त्या मुली दाखवल्यानंतर हिला भरपूर रक्कम देऊ केली होती ना. मग आता या मुलींची त्या कीर्तनामध्ये 2 तास उभा राहून, लक्षात ठेवा काय त्यांची अवस्था झाली असेल सांगा बरोबर. बरं, ह्या मुली त्या महिला कीर्तनकारांकडे शिकायला आली. अशा वारकरी शिक्षण संस्था बरं का, की जिथे बाल हक्क हा पूर्ण हिरावून घेतला जातोय, अशा वारकरी शिक्षण संस्था आहेत. सर्वच नाहीत, लक्षात ठेवा, की जिथे महाराज लोक काय करतात
की छोटी छोटी मुलं कीर्तनाला उभा करतात. वास्तविक पाहता या मुलांचं वय सुद्धा नाही कीर्तनाला उभा राहायचं. त्यांच्याकडून हे बा अर्धा तास मॅक्झिमम त्यांनी हे करणं, हरिपाठ करणं, हरिपाठाला उभा राहणं, त्या वेळेला नाचकाम करणं, ते खेळामध्ये त्याच्या शारीरिक विकासामध्ये ते मोडलं जातं. परंतु अशी लहान मुलं जर तुम्ही अगदी मोठमोठ्या मठामध्ये सुद्धा मी अलीकडे पाहतो बरं का, की असे बाल मुलं जे आहेत 18 वर्षाच्या आतील, ही अशी मुलं उभा केली जातात. मग त्याच्यामुळं काय होतं, ते म्हणण्याच्या ओघामध्ये किंवा वाजवण्याच्या ओघामध्ये त्याला शारीरिक त्रास किती होतोय, मानसिक त्रास किती होतोय, परंतु तो बोलू शकत नाही, कारण तेवढा समज नाही त्याला. एक आधारयुक्त भीती आपल्या गुरूंबद्दल किंवा आपल्याला समाज काय म्हणेल याच्याबद्दल. हे अगदी मठामध्ये असणारे जे नावाजलेले कीर्तनकार आहेत त्यांनीही लक्षात ठेवायचं. मी सत्य बोलणारा मनुष्य, कारण आपण वारकरी संप्रदायामधली व्यक्ती कुणाच्या विळक्यात सापडू नये, येतं का लक्षात. आणि कुठल्याही प्रकारचा माझ्या अगदी बाल कीर्तनकार जरी असला तर त्याच्यावरती किंवा त्याच्या पालकावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये असं मला अंतःकरणापासून वाटतं. चांगली गोष्ट आहे ती कीर्तनं करतात, परंतु 2-2 तास कीर्तनं उभा राहून करणे हा त्यांचा मानसिक छळ आहे ना. शारीरिक छळ तर आहेच, आणि पाठांतर करायचं हा मानसिक छळ झाला. मग आता काही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, काही म्हणतोय मी, काही म्हणजे अगदी नाही बोललेलं चांगलं, तुम्ही कीर्तन करा ना हो, तुमचा अधिकार आहे ना कीर्तन करायचा, परंतु तुम्ही लहान मुलांना कीर्तनाला घेऊन जाऊ नका. कारण ते एक ना एक दिवस, आणि हे पहा, जिथे तुम्ही चांगलं कार्य करताय तिथे अडचणी हे उद्भवतातच. सहज एखाद्याला वाटलं की नाही बाबा हे चुकीचं करतात महाराज लोक, तुम्ही मस्त चांगल्यासाठी करताय, त्या मुलांना सवय लागावी, म्हणायची सवय लागावी, परंतु 18 वर्षाच्या आत जर त्याचं वय असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. म्हणजे बाल हक्क कायद्याने तो गुन्हा ठरू शकतो. कारण ही नियमावली जी आहे, केलेली नियमावली, आता कोण लक्ष देत नाही म्हणून तुमचं चाललेलं आहे हे द्या सोडून, परंतु 100% 1% मी फक्त निगेटिव्ह विचार करतो की बाबा इन केस उद्या यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या लक्षात आलं हे, आणि जर तुम्ही सापडला तर तिथे कायद्याने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाचा शारीरिक छळ केला, आणि जे कीर्तन ठेवतात ते कीर्तन ठेवणाऱ्या व्यक्तीवरती आणि आईवडिलांवरती गुन्हा हा दाखल होऊ शकतो का. आणि कायदे इतके तरबेज केलेत आता. बर, तुम्ही त्या मुलाचं शिक्षण चालू असताना त्याला दोन्ही मानसिक आणि नैतिक त्रास, म्हणजे काय आहे तो पहा, मानसिक त्रास आहे ना, तो त्याच्या शाळेतला अभ्यास पेलण्या इथपर्यंत त्याची बुद्धी. तुम्ही जर त्याला शाळेबरोबर इतर काही आणखीन पाठांतर करायला सांगत असतात, आलं का लक्षात, ती मुलं मोबाईल बघतात वगैरे वगैरे द्या सोडून, मुलं त्याच्यापेक्षा पुढची ऍडव्हान्स आहेत. कारण मनुष्याचं मन, मग ते लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, माशीसारखं आहे, माशीसारखं. लक्षात आलं का तुमच्या? समोर 2 गोष्टी जर माशीच्या असतील, एका ठिकाणी पेढा आहे आणि एका ठिकाणी घाण आहे, नीट लक्ष द्या. या म्हणजे मी फालतू गप्पा अजिबात मारत नाही. तर ती माशी कशावर जाऊन बसणार सांगा बरोबर? घाणीवरच जाऊन बसते. पेढ्याकड गोड असून सुद्धा त्या पेढ्याकडे ती जात नाही. मनाचं तसं आहे बाळा.
न कळत का होईना, परंतु यातून अधिकार नसताना त्या व्यक्तीला 18 वर्षाच्या आतील व्यक्तीला उपदेश करायचा किंवा मोठ्या कीर्तनकारांसारखं बोलायचं हा अधिकारच नसतो, ध्यानात ठेवा. परंतु तरी हे असे कीर्तनकार जे आहेत ते सासूसुनाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आता समोर आजोबा पंजोबाच्या वयाची लोक बसलेले असतात, त्यांना ही लहान मुलं उपदेश करतात. आणि त्याच्यामुळं काय झालं, समाज सुधारण्याच्या ऐवजी कुठंतरी समाजाला त्याचं कौतुक आहे हो. मग ते समोरच्याचं त्या बाळाचं किती हाल होतंय हा समाज कधी विचार करत नाही. तो फक्त एवढंच म्हणतो, अरे 8 वर्षाच्या मुलानं काय कीर्तन केलं सर. अरे परंतु ते कीर्तन करताना त्याला मानसिक शारीरिक किती त्रास झाला ह्याचा कोणी विचार केला का, आणि याचा विचार होईल का. आणि असे जे लहान मुलांकडून कार्यक्रम करून घेतात त्याचं शिक्षण आहे. हा, वारकरी शिक्षण मध्ये त्याला शिक्षण घेऊ द्या ना, पण ते शिक्षण बसून दिलं जातं. ध्यानात आलं. शिकण्याच्या वयामध्ये जर त्याला तुम्ही पैसे कमवण्याचं साधन म्हणून वापरत असाल तर हे कितपत योग्य आहे असं स्पष्ट माझ्या जे अंतःकरणाला वाटतं. मग याच्यावर कुठेतरी बंधन येणार का, आणि हे बाल कीर्तनकार यांची यातून सुटका होणार का, हा एक अनुत्तरित असलेला प्रश्न आहे बरं का. आणि याच्यावर कायदा तर आहे, फक्त यावरती कोणत्या प्रकारची पालकांनी हा विचार केला पाहिजे की अरे आपली मुलं लहान आहेत, उगा पैसे मिळतात म्हणून यांना यांची पिळवणूक करणं, त्याचं शिक्षण घ्यायचं वय आहे, त्यावेळेला त्याला शिक्षणच घेऊ द्या ना, त्याला वेगळं वळण लावू नका, तो शिकला पाहिजे नाही. बरं, त्याचा मुख्य अधिकार म्हणजे काय आहे की कमीत कमी त्याचं शिक्षण 18 वर्षापर्यंत झालं पाहिजे. शिक्षणामध्ये मग ते वारकरी शिक्षण असेल, परंतु वाचन जे आहे ते कमीत कमी त्याचं 8वी 9वी 10वी एवढं झालंच पाहिजे. तर तो पुढे सर्व प्रकारच्या भाषेला, म्हणजे हिंदी भाषा असेल, मराठी भाषा असेल, इंग्लिश भाषा असेल, या भाषेमध्ये तो टिकू शकतो आणि त्या भाषेमध्ये तो स्पर्धा करू शकतो. कारण येणारं पुढील जे जग आहे हे स्पर्धेचं युग आहे. आणि तुम्ही जर आत्तापुरता जर विचार करत असाल तर या मुलांचं कालांतराने काय होणार. आणि मी सावध करतोय, बाल कीर्तनकार म्हणून जे मिरवतात त्या मुलांना, मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना, पालकांना मी सावध करतोय, भीती नाही घालत. लक्षात ठेवा, मी पारमार्थिक मनुष्य आहे. भीती कशी घालील, ही भीती नाही घालत. आपण यामध्ये कुठे सापडू नये, फक्त एवढीच भगवंताकडे माझी विनंती आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व बालकीर्तनकारांच्या किंवा विचारवंतांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.